जगभरामध्ये नववर्षाच्या स्वागताचा उत्साह आहे। यासाठी तरुणाईचं प्लॅनिंग सुरू झालंय। आजकाल नशा करणं म्हणजे एन्जॉय किंवा सेलिब्रेशन असं समजलं जातं आणि यातूनच अंमली पदार्थांची मागणी वाढते आणि अशात तस्कर सुद्धा सक्रिय होतात आणि याच तस्करांविरोधात मुंबईत मोठ्या कारवाया झाल्या। बघूयात मुंबईत कोण आणत होतं हे विष। न्यू इयर, नाताळचा फीवर, एक्साइजची करडी नजर, महागडी दारू कोट्यवधींची, गचांडी आवळली तस्करांची, अनोखी शक्कल महिलेची, विग आड नशा कोट्यवधींची, 17 ब्रँडच्या तब्बल 580 बाटल्या, किंमत 38 लाखांच्या घरात। नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर छुप्या मार्गाने मुंबईत आणला गेलेला हा साठा आईस क्यूब्स आणि सोड्यासह घसा ओला करत तळीरामांनी रिचवण्याआधीच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तो हाती लागलाय। या साठ्यासह पथकानं 3 तस्करांच्या मुसक्या आवळल्यात। वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहनंही जप्त केली आहेत। साधारण 17 ब्रँड्स आहेत। 2 ठिकाणी मिळून 580 वेगवेगळ्या उच्च दर्जाच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। एकूण 38,91,000चा फक्त विदेशी मद्याचा साठा जप्त केलेला आहे आणि हा साठा ज्या टेम्पोमधून आणि कंटेनरमधून वाहतूक करण्यात येत होता असा एक टेम्पो आणि एक कंटेनर आम्ही जप्त केलेला आहे। या कारवाईमध्ये सध्या घटनास्थळावरती 3 आरोपींना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केलेला आहे। दुसरीकडे महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRIच्या पथकानं एका युगांडाची नागरिक असलेल्या महिला तस्कराचा पर्दाफाश केलाय। अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी तिनं वापरलेली शक्कल बघून पथकातील कर्मचारी सुद्धा चक्रावले। टक्कल किंवा डोक्यावरचं एखादं व्यंग लपवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विगसह ब्रा पॅड्स, सॅनिटरी पॅड्स, विस्की आणि मॉइश्चरायझरच्या बाटल्यांमध्ये लिक्विड कोकेन आणि ब्लॅक कोकेन हे अंमली पदार्थ दडवण्यात आले होते। तिनं डोकं लावून सोबत आणलेला अंमली पदार्थांचा साठा थोडा थोडका नव्हे तर तब्बल 9 कोटींच्या घरात होता। विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी करण्यात आली आहे। अशा वृत्तीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीच सतर्क राहतो आणि ज्या नवीन क्लुप्त्या किंवा आयडियाज असे आरोपी संशयित काढत असतात त्याच्यावर मात करण्याचा विभागाचा प्रयत्न नेहमीच असतो। दिवसेंदिवस महाराष्ट्राभोवती घट्ट होत चाललेल्या ड्रग्सच्या विळख्याचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले। विरोधकांनी महाराष्ट्राचा उडता पंजाब होत असल्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरलं। ड्रग्सचा तर विषय चर्चा करायचाच नाही। उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे। उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे। कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा, ड्रग्सचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय, आणि ते सगळे हप्ते देत असतात। हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय, अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय। 24,000हून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। म्हणजे आपण जर फरक बघितला तर 2020 साली ड्रग्सच्या संदर्भात किती आरोपींवर कारवाई होती? 5,321 आणि मागील वर्षात किती लोकांवर त्या ठिकाणी झालेली आहे? 13,125 आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्सची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे। अवघे काहीच दिवस उरलेत नवीन वर्षाच्या आगमनाला। त्या वर्षाच्या स्वागताचा आणि त्याआधी येणाऱ्या नाताळचा उत्साह हळूहळू वाढायला लागलाय। हे उत्साहाचे क्षण साजरे करण्याच्या निमित्तानं अंमली पदार्थाची मागणी वाढायला लागली आहे। त्यामुळे पोलीस, उत्पादन शुल्क विभागासह विविध सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करत दारू आणि अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचं दिसतंय। रंगाचा बेरंग न होता नवीन वर्ष तुमच्या आमच्यासाठी आरोग्य आणि आनंद घेऊन यावं म्हणून सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत। त्यांना सहकार्य करत नशापान टाळणं आपलं कर्तव्य नाही का? मुंबईहून निखिल चव्हाण, पी मल्लिकार्जुन आणि राशिद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।
मुंबईतून मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये DRIनं मोठी कारवाई केलेली आहे। युगांडाच्या महिलेकडनं 8,90,00,000 अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। महिलेची न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या रवानगी करण्यात आलेली आहे। DRIची मुंबईमध्ये मोठी कारवाई। युगांडाच्या महिलेकडनं जवळपास 9 कोटींचे अंमली पदार्थ या ठिकाणी जप्त करण्यात आले आहेत। सध्या महिलेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे।